विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता तिसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा. घटक 5 तर्कसंगती व अनुमान, उपघटक 6 वेन आकृत्या व आकृत्यांची संख्या मोजणे. व्यवसाय. प्रश्न नंबर 1, सोबतच्या आकृतीत त्रिकोण किती? आता या आकृतीमध्ये असणाऱ्या त्रिकोणांची संख्या आपण ओळखणार आहोत. आता आपण प्रत्येक भागाला एक विशिष्ट नंबर देणार, 1, 2, 3 आणि 4. आता विद्यार्थी मित्रांनो, 1 हा जो भाग आहे तो एक त्रिकोण आहे, 2 हा जो भाग आहे तो सुद्धा त्रिकोण आहे, त्यानंतर 3 आणि 4 हा प्रत्येक भाग एक त्रिकोण आहे. आता आपण 1 आणि 2 ला एकत्र करूया. बघा, 1 आणि 2 भागाला जर एकत्र केलं तर पुन्हा एक त्रिकोण तयार होतो. त्यानंतर 2 आणि 3 या भागांना एकत्र केल्यावर त्रिकोण तयार होत नाही. आता आपण 3 ला आणि 4 ला एकत्र करणार, म्हणजे 3 अधिक 4 म्हणजे झाला आणखी एक त्रिकोण तयार. आता त्यानंतर आता सगळ्यांचा मिळून 1 म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 या सगळ्या भागांना एकत्र केलं तर पुन्हा एक त्रिकोण तयार होतो. म्हणजे आता जर आपण या ठिकाणी त्रिकोणांची संख्या बघितली तर पहिले झाले 4, त्यानंतर हे 2 6 आणि त्यानंतर हा 1 7, म्हणजे त्रिकोणांची संख्या झाली 7. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 7. प्रश्न नंबर 2, सोबतच्या आकृतीत किती चौकोन आहेत? आता या आकृतीमध्ये आपल्याला चौकोनांची संख्या ओळखायची आहे. प्रत्येक भागाला आपण एक विशिष्ट नंबर देणार, 1, 2, 3 आणि 4. आता मित्रांनो, 1, 2, 3, 4 हा प्रत्येक भाग म्हणजे त्रिकोण आहे. मग आता आपण काय केलं, 1 ला आणि 2 ला एकत्र केलं, म्हणजे 1 अधिक 2 या 2 भागांना एकत्र केलं की एक चौकोन तयार होतो. त्यानंतर 2 अधिक 3 ला एकत्र करूया, पुन्हा एक चौकोन तयार होईल. त्यानंतर 3 अधिक 4 ला एकत्र करूया, पुन्हा एक चौकोन तयार होतो. म्हणजे 2 भाग एकत्र केल्यानंतर असे 3 त्रिकोण तयार झाले, 3 चौकोन तयार झाले. त्यानंतर आता 1, 2 आणि 3 ला एकत्र करूया, 1 अधिक 2 अधिक 3 म्हणजे झाला पुन्हा एक चौकोन तयार. त्यानंतर आता पुन्हा 2 अधिक 3 अधिक 4 या भागांना एकत्र करूया, म्हणजे पुन्हा झाला दुसरा चौकोन, म्हणजे या ठिकाणी झाले पुन्हा 2. आणि आता सगळ्यांचा मिळून 1 म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 म्हणजे प्रत्येक भाग एकत्र केला की पुन्हा एक चौकोन तयार होतो. म्हणजे असे 3, 2, 5 आणि या ठिकाणी 1, 6 चौकोनांची संख्या झाली एकूण या ठिकाणी 6. मित्रांनो, हे 3, हे 2 आणि हा 1, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6. प्रश्न नंबर 3, सोबतच्या आकृतीत चौरसांची एकूण संख्या किती? मित्रांनो, चौरस म्हणजे चारही बाजू समान. आता 1 या ठिकाणी 2, 3 आणि 4. मित्रांनो, हे 4 प्रत्येक एक भाग म्हणजे एक चौरस आहे आणि सगळ्यांचा मिळून एक चौरस, म्हणजे 1, 2, 3 आणि 4 ला एकत्र केलं की पुन्हा एक चौरस तयार होतो. म्हणजे हे 4 आणि सगळ्यांचा मिळून एक 5, म्हणजे चौरसांची संख्या आहे 5. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 5. प्रश्न नंबर 4, सोबतच्या आकृतीतील वर्तुळांची संख्या किती? मित्रांनो, या आकृतीमध्ये वर्तुळांची संख्या किती आहे? 1, 2, 3, 4, 5 आणि मोठा वर्तुळ म्हणजे 6. वर्तुळांची संख्या आहे 6. 2 डोळे, 2 कान, 1 नाक आणि पूर्ण मोठा चेहरा, म्हणजे वर्तुळांची संख्या आहे 6. चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 6. प्रश्न नंबर 5, सोबतच्या आकृतीत चौकोनांची एकूण संख्या किती? मित्रांनो, चौकोनांची संख्या आपण मोजणार आहोत, 1, 2, 3 आणि 4. चौकोन म्हटलं की फक्त 4 बाजू एवढाच आपण विचार करणार. आता 1 हा एक चौकोन आहे, 2 हा एक चौकोन आहे, 3 आणि 4 हे प्रत्येकी 1, म्हणजे हे झाले 4 चौकोन. आता आपण 1 ला आणि 2 ला एकत्र करूया. त्यानंतर या ठिकाणी 3 ला आणि 4 ला एकत्र करूया, पुन्हा 1 ला आणि 3 ला एकत्र करूया, त्यानंतर 2 ला आणि 4 ला एकत्र करूया, म्हणजे या ठिकाणी हे झाले 4 चौकोन. आता सगळ्यांचा मिळून 1, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी हा झाला 1, म्हणजे 4, 4, 8 आणि 1, 9. चौकोनांची संख्या झाली 9.
म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 9. प्रश्न नंबर 6, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील आकृती महाराष्ट्र राज्य व त्यातील पुणे व सातारा जिल्हा दर्शविण्यासाठी योग्य ठरेल? मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2चा जर आपण विचार केला तर मोठा चेहरा म्हणजे हे आहे महाराष्ट्र राज्य आणि त्यातील हे 2 डोळे म्हणजे हा एक पुणे जिल्हा आणि हा सातारा जिल्हा. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 7, पंचकोणाला चौकोन म्हटले तर चौकोनाला काय म्हणावे? मित्रांनो, पंचकोनाला चौकोन म्हटलो म्हणजे या ठिकाणी पंचकोनाला 5 बाजू असतात, त्याची एक बाजू कमी केली म्हणजे झाला चौकोन. मग आता चौकोनाला 4 बाजू असतात, त्याची एक बाजू कमी केली म्हणजे चौकोनाला काय म्हणावं लागेल तर त्रिकोण. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 त्रिकोण. प्रश्न नंबर 8, गाव, स्त्री, पुरुष हे घटक दाखविण्यासाठी खालीलपैकी योग्य आकृती कोणती? मित्रांनो, या 4ही आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आपण बघू शकतो पूर्ण या ठिकाणी हा जो चौकोन आहे तो चौकोन म्हणजे पूर्ण गाव आणि त्या गावामध्ये राहणाऱ्या या स्त्रिया आणि हे पुरुष. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, हे पर्याय आपण घेऊ शकत नाही म्हणजे गाव, त्या गावामध्ये स्त्रिया आणि स्त्रियांमध्ये पुरुष असं होऊ शकत नाही. मग आता गाव, स्त्रिया आणि पुरुष हे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत असं आहे का? तर त्या ठिकाणी नाही. पूर्ण गाव असतो आणि गावामध्ये पुरुष आणि स्त्रिया राहत असतात. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 3चा जर विचार केला तर 3ही घटक वेगवेगळे आहेत. म्हणजे गाव सारखंच आहे, स्त्रिया सारख्याच आहेत आणि पुरुष पण सारखेच आहे असं होईल का? तर नाही. 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हे पूर्ण गाव आहे, त्या गावामध्ये राहणाऱ्या ह्या स्त्रिया आणि हे पुरुष. प्रश्न नंबर 9, सोबतची आकृती खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी योग्य आहे? मित्रांनो, या ठिकाणी या आकृतीचा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 1 बघितला आपण, गाव, तालुका, जिल्हा, राज्य. आता या ठिकाणी हा पर्याय बरोबर येत नाही. पूर्ण एक राज्य, त्या राज्यामध्ये असतो जिल्हा, त्यामध्ये असतो तालुका आणि त्यामध्ये असतं गाव. मग असं या ठिकाणी नाही आहे कारण की 3 त्रिकोण आहेत म्हणजे हे 3 सेपरेट सारखे भाग आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2चा जर आपण विचार केला तर पाणी जर म्हटलं, हे पूर्ण पाणी म्हटलं तर त्यामध्ये बेडूक, खेकडा राहू शकतो पण गाय राहू शकत नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार नाही. पर्याय क्रमांक 3चा जर विचार केला तर या ठिकाणी पृथ्वी तलावावरती असणारे पूर्ण पदार्थ, त्यामध्ये स्थायू, द्रव आणि वायू हे 3 वेगवेगळे पदार्थांच्या अवस्था आहेत, स्थायूरूप, द्रवरूप आणि वायुरूप. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 10, खालीलपैकी कोणत्या आकृतीने बैल, गाय व वासरू दाखवता येईल? मित्रांनो, या ठिकाणी 4 आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपण बघू शकतो गाय आणि बैल आणि त्यांचं हे वासरू असं आपण म्हणू शकतो. गाय आणि बैल आणि त्यांचं हे छोटं वासरू. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 11, खालील सोबतच्या आकृतीत जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतात? मित्रांनो, त्रिकोणांची संख्या किती आहे? तर या ठिकाणी आपण प्रत्येक भागाला एक विशिष्ट नंबर देणार. 1 2 3 आणि 4. आता 1 हा एक त्रिकोण आहे, 2 हा जो भाग आहे तो एक त्रिकोण आहे, 3 हा एक त्रिकोण आहे आणि 4 हा एक भाग हा सुद्धा एक त्रिकोण आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक सेपरेट जर विचार केला तर असे 4 त्रिकोण आहेत. आता आपण 1ला आणि 2ला एकत्र करूया. 1 अधिक 2 हा एक त्रिकोण होतो. त्यानंतर 2 अधिक 4ला एकत्र करूया, हा एक त्रिकोण होतो. त्यानंतर 1 अधिक 3ला एकत्र करूया, हा एक त्रिकोण होईल आणि 3 अधिक 4ला एकत्र केल्यानंतर सुद्धा एक त्रिकोण तयार होतो. म्हणजे 2 भाग एकत्र केले म्हणजे एक त्रिकोण होतो. अशी त्रिकोणांची संख्या झाली 4. आता या ठिकाणी मित्रांनो हे 4 आणि हे 4 म्हणजे त्रिकोणांची संख्या झाली 8. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8. मित्रांनो, कोणतेही 3 भाग किंवा 4 भाग एकत्र केल्यानंतर आता त्रिकोण तयार होणार नाही. प्रश्न नंबर 12, सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या वर्तुळांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? मित्रांनो, त्रिकोणांची संख्या विचारली आणि वर्तुळाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे किंवा कमी आहे. आता आपण त्रिकोण मोजूया किती आहेत. तर या ठिकाणी 1 1 2 3 4 5 6 7 आणि 8 त्रिकोणांची संख्या झाली 8. त्यानंतर वर्तुळांची संख्या 1 2 3 4 5 आणि 6 वर्तुळांची संख्या झाली 6. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो उत्तर येईल आपलं 2. त्रिकोणांची संख्या ही वर्तुळाच्या संख्येपेक्षा काय आहे? 2ने जास्त आहे.
म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2 ने जास्त. प्रश्न नंबर 13. या आकृतीने खालीलपैकी कोणती गोष्ट दाखवता येईल? मित्रांनो, या ठिकाणी 3 आकृत्यांचा विचार करा. हा मोठा वर्तुळ आहे, त्यापेक्षा हा आणखीन लहान वर्तुळ आणि त्यापेक्षा हा आणखीन लहान वर्तुळ. आता या ठिकाणी जर विचार केला तर या ठिकाणी भारत, महाराष्ट्र आणि गुजरात. भारत हा देश आहे, महाराष्ट्र आणि गुजरात हे 2 वेगवेगळे राज्य आहेत. पर्याय क्रमांक 1 उत्तर येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 2चा जर विचार केला तर नागपूर, पुणे आणि महाबळेश्वर हे 3 वेगवेगळी शहरं आहेत. तर मग या ठिकाणी हे सुद्धा उत्तर येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 4चा जर विचार केला सोलापूर, ठाणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, हे सुद्धा 3 वेगवेगळे शहरं आहेत. हा सुद्धा या ठिकाणी विचार होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 4 जर बघितलं तर मित्रांनो, हे मोठं केरळ राज्य आहे. त्यानंतर हा अहमदनगर जिल्हा आहे आणि त्यापेक्षा लहान हे शिर्डी शहर आहे. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 14. शिक्षक, विद्यार्थी, शाळा, विद्यार्थिनी हे घटक दर्शविण्यासाठी खालीलपैकी कोणती आकृती योग्य ठरेल? मित्रांनो, या सगळ्या आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपण बघू शकतो पूर्ण मोठा चौकोन म्हणजे या ठिकाणी आहे शाळा. त्या शाळेमध्ये असणारे थोडक्यात भरलेला चौकोन म्हणजे आहे शिक्षक. त्यानंतर हे 2 जर घटक बघितले तर ते म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. म्हणजे शाळेमध्ये असणारे हे 3 घटक आहेत, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 15. सोबतची आकृती खालीलपैकी कोणता पर्याय दर्शविते? मित्रांनो, या ठिकाणी जर विचार केला तर 2 घटक एकमेकांमध्ये गुंतलेले आहे आणि त्यामध्ये आणखीन छोटा बारीक एक वर्तुळ आहे. म्हणजे या ठिकाणी आई, वडील आणि त्यांचा हा मुलगा. 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 16. ही आकृती खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी योग्य आहे? पर्याय क्रमांक अ आहे पाळीव कुत्रा, पाळीव प्राणी, त्यामध्ये कुत्रा आहे आणि मांजर आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो पूर्ण हा चौकोन म्हणजे पाळीव प्राणी आहे, त्यामध्ये हा आहे पाळीव कुत्रा आणि हे आहे पाळीव मांजर. मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. पर्याय क्रमांक ब चा जर विचार केला तर या ठिकाणी गाव, तालुका, शहर. मित्रांनो, तालुका आहे, त्यानंतर या ठिकाणी गाव आणि शहर असं या ठिकाणी होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक क चा विचार केला तर एकच बी असणारे फळ, ज्यामध्ये आंबा आणि बोर. मित्रांनो, एकच बी असणारे फळांचा हा थोडक्यात प्रकार आहे, त्यामध्ये हा आहे आंबा आणि हे आहे बोर. क हा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक ड आहे बीड, सातारा आणि सांगली. या ठिकाणी हे 3 वेगवेगळे जिल्हे आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक ड हे उत्तर या ठिकाणी होऊ शकत नाही. मग या ठिकाणी अ आणि क हे 2 पर्याय बरोबर आहेत. म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अ आणि क योग्य. प्रश्न नंबर 17. सोबतच्या आकृतीत कोणती आकृती 3 वेळा आली आहे? मित्रांनो, या व्यवसायातला हा शेवटचा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. या ठिकाणी वेन आकृत्या व आकृत्यांची संख्या मोजणे हा व्यवसाय या ठिकाणी संपलेला आहे. यानंतर पुढचा व्यवसायाचा विचार आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.